टीएमसी क्रमांक 180 शिवसेना पक्ष नगरसेवक और बीएसटी चेयरमैन तृष्णा विश्वासराव का नामकरण निवडणूक आयोग और सामान्य मतदार को फंसाया, ऐसा प्रमोद सावंत का कहना है। और इसी संदर्भ में आज मुंबई मराठी पत्रकार संघ में उन्होंने प्रेस मीट ली है। प्रमोद सावंत बांदिली सामाजिक संगठन से जुड़े हैं और इसी संदर्भ में उन्होंने मुंबई मराठी पत्रकार संघ में प्रेस मीट ली है। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। कंप्लीट आहे नॉमिनेशन हे आपण एक गोष्ट घेणे आपण लक्षात घेतली पाहिजे। त्यानंतर तर दुसरा भाग आहे आणि याच मॅडमचं नॉमिनेशन आपण काढलेलं आहे। त्या पॅरेग्राफमध्ये आहे 2017 आहे परंतु नॉमिनेशन नाही। दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की मध्ये जे प्रॉपर्टी प्रॉपर्टी शो करणं हे कायद्याने बंधनकारक आहे, परंतु त्यांनी ती प्रॉपर्टी शो केली नाही। आपल्या प्रॉपर्टीचे विवरण सादर या तृष्णा विश्वासराव आहेत, या रत्नागिरीच्या आहेत मूळच्या। त्यांनी त्यांच्या खेरवसे नावाचे गाव आहे रत्नागिरीमध्ये लांजा तालुक्यामध्ये, त्यांनी छोटी प्रॉपर्टी शो केली, बाकी सगळी प्रॉपर्टी त्यांनी दाखवली नाही। मी आपल्याला सर्वे नंबर सहित सांगू शकतो। 69 नंबर आहे, ते 2.28 हेक्टर जमीन आहे। 750 सर्वे नंबरला 0.61 हेक्टर जमीन आहे। 748 ला 1.26 हेक्टर जमीन आहे। म्हणजे टोटल 3.15 हेक्टर म्हणजे 30,000 स्क्वेअर मीटर एवढी जमीन त्यांची आहे, परंतु प्रत्यक्षात ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी 320 स्क्वेअर मीटर फक्त दाखवले आहे। किती 30,000 स्क्वेअर मीटर आहे आणि दाखवले फक्त 320 स्क्वेअर मीटर। त्याच गावी खेरवसे गावामध्ये त्यांचे जे पती आहेत चंद्रकांत विश्वासराव, त्यांच्या नावाने 749 सर्वे नंबरवर 1.86 आहे। असं त्यात सगळं डिटेल वाचत नाही। टोटल 3.3 हेक्टर म्हणजे 30,000 स्क्वेअर मीटर इतकी जमीन आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी दाखवले 303 स्क्वेअर मीटर। त्याचबरोबर आणखी दुसऱ्या सर्वे नंबरवर त्यांची 5 हेक्टर म्हणजे 50,000 स्क्वेअर मीटर जागा आहे जी दाखवलेली नाही। त्यानंतर रत्नागिरीमध्ये दुसरं संगमेश्वर मध्ये चोरवणे गाव आहे, तिथे 9 हेक्टर म्हणजे 90,000 स्क्वेअर मीटर जागा आहे, ही सुद्धा त्यांनी दाखवलेली नाही। या सगळ्या जागांचे 7-12 उतारे आता लेटेस्ट नॉमिनेशन फॉर्म भरताना ते ज्या ठिकाणी फक्त प्रॉपर्टी त्यांनी दाखवले, बाकीची सगळी प्रॉपर्टी त्यांनी लपवून ठेवलेली आहे। त्यामध्ये एंटोफिनला आहेत, सायन किल्ल्याच्या ठिकाणी एक स्टॉल आहे। त्यानंतर एंटोफिलला परत राजीव गांधी नगरला त्यांचा एक गाळा आहे, त्यांच्या मिस्टरांच्या नावाने भरपूरशी एवढी प्रॉपर्टीचे डिटेलिंग आपण केलेलं आहे। आणि त्यांचे सगळे लेटेस्ट लाईट बिल आणि इतर सगळे पुरावे आपण या ठिकाणी जमा केलेले आहेत, आपण बघू शकता। ते ही सगळी प्रॉपर्टी त्यांनी मुंबईची फक्त एकच प्रॉपर्टी त्यांनी शो केली जी दोस्ती अमृसियामध्ये त्या स्वतः राहत होत्या, तेवढीच फक्त शो केली, बाकीची प्रॉपर्टी शो केलेली नाही। आता ह्या सगळ्या गोष्टीचा न्यायालयामध्ये खटला दाखल आहे। स्मॉल पॉजेस कोर्ट जे आहे त्या ठिकाणी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा चालू आहे प्रकरण। येत्या 23 तारखेला अजून एक सुनावणी होणार आहे। हे जे स्मॉल पॉजेस कोर्टमध्ये जे पिटिशन दाखल केलेले आहे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत, त्या संदर्भातली पिटिशन स्मॉल पॉजेस मध्ये चालू आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगरसेविका किंवा नगरसेवक हे महानगरपालिकेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत।
मुंबईमध्ये जे अनधिकृत कामं चालतात त्या कामांवर रोख लावणे हे महानगरपालिकेचं काम असतं, किंबहुना लोकप्रतिनिधींचं देखील काम असतं. पण ह्या लोकप्रतिनिधींनी स्वतः त्या ज्या शाळा चालवतात, गणेश नगर वडाळा पूर्व मुंबई नंबर 37 या ठिकाणी निर्मल विद्यालय नावाचे एक माध्यमिक शाळा चालवतात. तर आम्ही त्यांच्या शाळेमध्ये शिक्षण विभागाला RTI टाकला होता आणि शाळेची पूर्ण माहिती मागवली होती. त्या माहितीनुसार शाळेने स्वतः माहिती आम्हाला दिलेली आहे. हे शाळेचं ओरिजिनल लेटर आहे आणि शाळेने दिलेली माहिती आहे. त्या शाळेने दिलेल्या माहितीमध्ये असं उघड झालंय की शाळेची जी इमारत आहे ती अनधिकृत आहे. या पेजवरती शाळेच्या इमारती संदर्भातली माहिती आहे की शाळा कशी आहे, खाजगी आहे, सार्वजनिक आहे, मालकीची आहे की भाड्याची आहे, अशी माहिती आहे त्याच्यात. आणि त्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे की अनधिकृत आहे म्हणून. जे लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकामांवर आळा घातला पाहिजे ते स्वतः जे शाळा चालवतात ते शाळेची इमारत अनधिकृत आहे. त्या अशा पद्धतीचं हे असे सगळे त्यांचे हे गोष्टी आहेत आणि हे सगळे पुरावे आपण या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि हा पुरावा त्यांच्या शाळेने स्वतः दिलेला आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे आणि विभागातील सगळ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की असे बेजबाबदार लोक जर असतील आणि स्वतः जर अनधिकृत कामं करणारे लोकप्रतिनिधी असतील तर ते त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी शाळा आहे ना, जी अनधिकृत इमारत मी तुम्हाला सांगितली, त्या शाळेच्या फक्त 4 फूट वरून टाटा पॉवरचे हाय टेन्शनची वायर गेलेली आहे. फक्त 4 फूट आपण स्वतः जाऊन बघू शकता. शाळा आहे, शाळेच्या वरती 4 फूट वरून हाय पॉवर टाटाची गेलेली आहे. म्हणजे त्या शिकणाऱ्या मुलांचा जीव कधी काय देऊ शकतो, काही त्या ठिकाणी शकतो. म्हणजे निव्वळ हे खाजगी शाळांतून पैसे कमवण्याच्या नादात त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झालाय त्यांचा. फक्त 4 फुटावर वरती हाय पॉवर टेन्शन गेलेले आहे. असे बेजबाबदार लोक जर लोकप्रतिनिधी म्हणून राहत असतील तर ते या ठिकाणी